सभेला थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे. ठाकरे बंधू पर्यटक आहेत, केवळ पर्यटन करतात, त्यानंतर परत येत नाही निवडणुकांनंतर, अशी टीका जोरदार केली जाते भाजप. टीका करणाऱ्यांना करू दे. टीका करणाऱ्यांना तोंड धरता येते का? कोरोनामध्ये कोणी काम केलं? देवेंद्र फडणवीसनी केलं का? भाजपच्या एकाही ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून तर त्यावेळेचा असणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यापर्यंत, देवेंद्र फडणवीसांपर्यंत 1 रुपया त्यांनी कोरोनामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला दिला का? विचारा त्यांना. त्यामुळे प्रश्नच नाही आहेत. त्यामुळे त्यांना बोलायला फार येते. आजच्या सभेच्या निमित्तानं काय अपेक्षित आहे तुम्हाला? काय या सभेच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महिलांना 50% बेस्टमध्ये सवलत देऊ अशा प्रकारचे जाहीरनाम्यामध्ये आहे. नवीन धरण बांधू, 24 तास 365 दिवस मुंबईकरांना पाणी देऊ अशा प्रकारच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन आहे. त्यांना सांगा तुमची जी कर्मभूमी आहे ना नागपूर, तिला पहिला 24 तास पाणी द्या. बिनव्याजी कर्ज देणार. त्यामुळे काय घोषणा करणं सोपं आहे. त्यांनी तसं केंद्र सरकार ज्यावेळी दिल्लीची निवडणूक होती त्यावेळी देखील सांगलं होतं प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार. दिले का आजपर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये? नाही दिले ना. ते त्यांचा जाहीरनामा आहे. शिवसेना देते तो वचननामा देते. वचन कधी पाळण्याकरता ते जाहीर केलेल्या सगळ्याच गोष्टी भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत पाळलेल्या नाहीत. एकच सभा आहे, पुरेशी आहे मुंबईसाठी? मुंबईकरांना एक सभा, 2 ठाकरे बंधू एकत्र येतात याच्यामध्ये आम्ही अर्धी मुंबई जिंकलेली आहे. कारण ठाकरे ब्रँड आहे, ठाकरेंचा विचार आहे. कारण बाळासाहेबांबरोबर मी काम केलेलं आहे. बाळासाहेब ज्या वेळेला दसरा मेळाव्यात राहायचे होते अख्ख्या जगाचं लक्ष असायचं. आज देखील अख्ख्या भारतात ह्या मेळाव्याकडे, ह्या सभेकडे लक्ष आहे. या सभेमधनं दिशा दाखवली जाईल, मुंबईकरांना दिशा दाखवली जाईल. मराठी माणसांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता वचनबद्ध असा कार्यक्रम दिला. ब्रँडचा बँड वाजू असं म्हणताय. ब्रँडचा बँड वाजू असं म्हणताय. शिवसेनेत प्रवेश केला आहे. जुन्या खरं शिवसैनिकाची किंमत नाही म्हणून मी शिवसेनेत म्हणजे शिंदेकडे जात असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी जाहीररित्या सांगितलं. मी आज ऐकलं देखील की त्यांनी कुठेही आदरणीय पक्षप्रमुखांवरती कुठलीही टीका केलेली नाही. ते म्हणाले मी नाराज आहे म्हणून मी चाललेलो आहे. आता राजकारणामध्ये सगळेच दिवस प्रत्येकाचे सारखे असतात असं नाही. नवीन पिढी येते, नवीन प्रवाह येतो. काही वेळेला थांबावं लागते, त्याला नाईलाज असतो. आणि त्यामुळे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मी त्याच्यावरती बोलणार नाही. विनोद तावडे असं म्हणतायत ठाकरे हा ब्रँड कसं काय असू शकेल? ठाकरे तर माणिकराव ठाकरे पण आहे, शालिनी ठाकरे, ते काय ब्रँड आहेत का? अशा पद्धतीचं विनोद तावडेंचं म्हणणं आहे. बाळासाहेब हा ब्रँड आहे. बरं, पण त्या तावड्यांना विचारा, मातोश्रीवरती तासनतास भेटण्याकरता कोण उभं राहत होतं? आता तुम्ही सगळे मोठे नेते झालात हो, पण मी साक्षीदार आहे. हे सगळेजण तासनतास मातोश्रीवरती भेटण्याकरता थांबत. विसरले, प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात, दिवस बदली होत असतात. पुन्हा एकदा तुम्हाला मातोश्रीचे उंबरटे झिजवावे लागणारच आहेत. ही काळ पाहतोय, वाट पाहतोय, तुम्हाला पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.